लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। नाशिकमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे। रविवार पेठेतील संजय भागचंद बुरुड यांच्या ठिकाणी 10 ऑगस्ट रोजी तपासणी केली असता विनापरवाना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले। यावेळी केएमपी कृष्णा काव घी, मधुली काव घीज आणि श्रेमेयी काव घी या ब्रँडचे तब्बल 397 किलो 600 ग्रॅम तूप किंमत 2,75,812 रुपये जप्त करण्यात आले आहेत। तुपाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे। तर विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी बुरड यांच्या पिढीला तात्काळ व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। दुसरीकडे नांदगाव तालुक्यातील अनेक वाडे येथील दूध विक्रेते चंद्रकांत गरुड यांच्या ठिकाणी 7 ऑगस्ट रोजी तपासणी करण्यात आली। विना नोंदणी व्यवसाय, अस्वच्छ वातावरणात दूध साठवणूक आणि प्रथमदर्शनी कमी दर्जाचे दूध आढळल्याने नमुना घेण्यात आला। यानंतर उर्वरित तब्बल 196 लिटर दूध नष्ट करण्यात आले। अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले, अन्न सुरक्षा नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही। नाशिकमध्ये तपासणी मोहीम आणखी तीव्र होणार आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळाल तर कारवाईला सामोरं जावंच लागणार। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।